बुलेटिनमध्ये सुरुवातीला आताची एक महत्त्वाची राजकीय घडामोड। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करतायत। जवळपास तासाभरापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। नाराज उमेदवारांबाबत या बैठकीत चर्चा होत असल्याचं समजतंय। जवळपास तासाभरापासून दोघांमध्ये चर्चा होते आहे। उद्या अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याआधी बंडखोरांना तसंच नाराज उमेदवारांना त्यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। भाजपकडून तसंच महायुतीमधून देखील जोरदार प्रयत्न सुरू आहेत। भाजपला काही अंशी यश आलेलं आहे तर महायुतीमध्ये शिंदे गटाकडून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच संदर्भात या बैठकीत पुढची चर्चा होते आहे अशी माहिती मिळतेय। कालच भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्यातल्या काही नाराजांची भेट घेतली। त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना यश आलेलं आहे तर शिंदे गटातून सुद्धा नाराजांचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यातच माहीम मतदारसंघाचा तिढा सुद्धा अजून कायम आहे, कारण स्वतः शिंदेनी तिथून सदा सरवणकर हेच शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि ते तिथे लढणार आणि तिथून जिंकणारही असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तासाभरापासून या दोघांमध्ये चर्चा होते आहे। दुसरीकडे माहीममध्ये भाजप मनसेच्या अमित ठाकरेंचा प्रचार करणार असं भाजपकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। सकारात्मकता दाखवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तिथे महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची शिंदे आणि फडणवीसांमधली बैठक ही चर्चा महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी काही मतदारसंघांमध्ये काही नाराज उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत, त्यांच्याबाबतही या दोघांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबरची अर्थात उद्याची अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याआधी गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार प्रयत्न महायुतीमध्ये सुद्धा सुरू आहेत। भाजपकडून मिशन समजूत राबवण्यात आलं आणि यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा ऍक्टिव्ह आहेत। त्यांनी पुण्यातल्या काही नाराजांची भेट घेतली। आज सनी निमण संजय काकडे यांची भेट घेतली तसंच त्यांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यात त्यांना यशही आलं। शिंदे गटातून सुद्धा काही नाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनेक प्रयत्नांमध्येच महामंडळाचं तसंच आमिष दाखवलं जात आहे, काही पदं दिली जात आहेत। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, शिंदे आणि फडणवीसांमध्ये गेल्या तासाभरापासून चर्चा होते। नाराज उमेदवारांबरोबरच माहीम ही चर्चा होणं अपेक्षित आहे। नक्कीच, मात्र माहीम सोबतच त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी आणि नाराजी झालेली आहे। फक्त बंडखोरीच नाही, आपण सातत्यानं सांगतोय की बंडखोरी व्यतिरिक्तही ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळू शकलं नाही त्यांची नाराजी ही देखील महायुतीला महागात पडू शकते, अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही नेत्यांची आहे। कारण जर एखादा उमेदवार नाराज असेल तर त्यांनी निवडणुकीत आपल्या उमेदवाराचं काम केलं नाही किंवा त्या विरोधात काम केलं तर त्यामुळे देखील आपल्या मतांच्या टक्केवारीवर फरक पडू शकते। या अनुषंगाने चर्चा सुरू आहे। बंडखोरांबाबत एक निर्णय झालेला आहे की ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्या उमेदवारांचे जे जवळचे नेते असतील किंवा ज्यांच्या ऐकण्यात सांगण्यात ते उमेदवार असतील अशा नेत्यांवरती त्यांची समजूत काढण्याची, सर्वतोपरी समजूत काढण्याची जबाबदारी या नेत्यांवर टाकली जाईल आणि उद्यापासून ऑपरेशन कूलडाऊन म्हणजे आजच रात्रीतनं ते सगळे नेते रवाना होतील आणि त्या उमेदवारांची समजूत काढून उद्या त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, अर्थात तसा प्रयत्न केला जाईल। यासोबतच त्यांना नेमकं कसं त्यांचं पुनर्वसन केलं जाईल याबाबत देखील चर्चा सुरू आहे। त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिकचा निधी त्यासोबतच त्या विधान परिषदेवर घेतलं जाता येईल का, त्यांना महामंडळ देता येईल का आणि आपल्या खात्यात सध्या महामंडळ किती आहे, विधान परिषदेवर आमदारक्या जागा किती आहे आणि वर्स्ट सिनारिओमध्ये काय होऊ शकतं, आपण सत्तेत नसलो तर काय होऊ शकतं, अशा तिन्ही अनुषंगाने चर्चा सुरू आहे। मात्र प्राथमिक जे असणार आहे अर्थातच माहीम त्यातल्या त्यात एक विषय आहेत, मात्र माहीमसह इतरही विषयांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे। कारण बंडाचं ग्रहण, नाराजीचं ग्रहण फक्त माहीम मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला अनेक ठिकाणी लागलंय आणि त्याचं डॅमेज कंट्रोल करणं आणि कुठल्याही परिस्थितीत आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणत आपल्याला सत्तेत कसं बसता येईल यासाठीचा हा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठीच हे ऑपरेशन एक कूलडाऊन असं राबवलं जाणार आहे। नक्कीच शिंदे फडणवीसांची तासाभरापासून चर्चा आहे, त्यातच आज जरांगे सुद्धा महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत, त्याविषयी काही चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।